नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. काल नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगाव बसवंत इथं एक घटना घडली आणि ती घटना अशी घडली की 6 डिसेंबरला म्हणजे ज्या दिवशी बाबरी मशीद पाडली गेली आणि तो भारताच्या धर्मनिरपेक्षतेवरती केलेला सर्वात मोठा पहिला असा तो हल्ला होता महात्मा गांधींच्या खुनानंतर. तर आणि त्यानंतर देशभर काय झालं हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. म्हणजे अनेक ठिकाणी दंगली घडवल्या गेल्या, हजारो जणांची त्या दंगलीमध्ये हत्या केली गेली. मुंबईमध्ये तर कित्येक दिवस दंगल चालू होती आणि त्याचे काय परिणाम देशाला भोगायला लागले हे आपल्याला माहितीच आहे. पण आता या 6 डिसेंबर नंतर पिंपळगाव बसवंतमध्ये एका दलित समाजाच्या मुलांनी काहीतरी शौर्य दिन नावाची कुठली तरी एक पोस्ट ही शेअर केली, त्याच्या मित्रांना शेअर केली. म्हणजे त्यांनी ज्या वेळेला त्याच्या मित्रांना ती शेअर केली तेव्हा त्याच्या मुस्लिम मित्रांना सुद्धा ती पोस्ट मिळाली. आणि 6 डिसेंबर हा शौर्य दिन म्हणून भाजपवाले अतिशय निर्लज्जपणाने मनवतात. पण तरीसुद्धा ती पोस्ट त्यांनी शेअर केली. शेअर केल्यानंतर त्याच्या मुस्लिम मित्रांनी त्याला फोन करून सांगितलं की अशा प्रकारची पोस्ट शेअर करू नको, याच्याने विनाकारण टेन्शन वाढतंय वगैरे वगैरे. त्यांचं जे काही आपापसात संवाद झाला, त्याच्यानंतर काहीतरी वाद झाला. त्यानंतर हा जो मुलगा होता, काहीतरी त्याचं नाव आर्यन आहे असं म्हणतात, त्या आर्यन नावाच्या मुलांनी त्याच्याशी वाद घातलेल्या मुलाला मारहाण केली. मारहाण केल्यानंतर या मुलाने त्याच्या भावाला सांगितलं, ज्या मुस्लिम मुलाला मारलं त्याला सांगितल्यानंतर त्या दोघांनी या आर्यनला मारहाण केली. त्यावेळेला मध्ये एक फहीम नावाचा कोणतरी मुलगा तिथला हा ते सोडवण्यासाठी म्हणून त्यांच्यामध्ये पडला. आता या दोघांनी मारहाण केली तर यांनी खूप जास्त त्याला मारहाण केली असेल. जे काय त्याचे मेडिकल रिपोर्ट असतील, त्याच्या ज्या काही जखमा असतील, कोणी असं म्हणते बरगड्या तुटल्या, त्याचे मेडिकल रिपोर्ट अजूनही समोर आलेले नाही आहेत. पण तो गंभीर अवस्थेमध्ये आहे असं सांगितलं जात आहे राजकीय नेत्यांकडून. पोलिसांकडून अजूनपर्यंत काहीही स्टेटमेंट आलेलं नाही. तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी हिंदू मुलाला मारलं असं म्हणून खूप म्हणजे या सो कॉल्ड हिंदुत्ववाद्यांचा जमाव जमवला गेला आणि तिथं निदर्शनं झाली, काही जणांनी भाषणं केली. तिथे नाशिक मध्यच्या आमदार, ज्यांना मी बडी भाभी म्हणतो, कारण त्यांचे जे पती आहेत सुहास फरांदे, यांचे माझे बऱ्यापैकी संबंध आहेत. तर आणि ते वयाने माझ्यापेक्षा मोठे आहेत, त्यामुळे मी देवयानी फरांदे यांना बडी भाभी असं म्हणतो. तर या बडी भाभी आमदार नाशिक मध्यच्या या पिंपळगाव बसवंतला गेल्या आणि पिंपळगाव बसवंतला गेल्यानंतर त्यांनी तिथं त्या जमलेल्या लोकांच्या समोर, जमावासमोर एक भाषण केलं. आणि ते भाषण करत असताना ते जे काही बोलल्या त्याबद्दल हा आजचा भाग आपण करतोय. त्या असं म्हटल्या की आमच्या एका दलित समाजातील तरुणावरती काही हिंदू धर्माबद्दल पोस्ट टाकल्याबद्दल त्याला 24-25 मुसलमान तरुणांनी मारहाण केली. हे पहिलं वाक्य त्या बोलल्या. आता हिंदू पण म्हणायचं आणि दलित पण म्हणायचं, तर नक्की काय? दलितांना वागणूक देता का देशभरामधल्या अशा किती घटना आहेत की ज्याच्यामध्ये दलितांना तुच्छ वागणूक गेल्या 10 वर्षापासून दिली जाते. म्हणजे गुजरातमध्ये काहीतरी ते चांबडी सोडणाऱ्यांना नागवं करून गाडीला बांधून त्यांच्या पार्श्वभागावरती फटके मारत 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 त्यांची धिंड काढली गेली उन्हामध्ये. त्याच्यानंतर गुजरातमध्येच लग्नाची वरात घोड्यावरून काढली, तुला हा अधिकार नाही म्हणून एका दलित समाजाच्या तरुणाची हत्या केली गेली. उत्तर प्रदेशमध्ये मंगळवारी सलून चालू ठेवलं म्हणून एका तो व्यवसाय करणाऱ्या समाजाच्या माणसाची हत्या केली गेली की तुला हा मंगळवारी दुकान चालू ठेवण्याचा अधिकार कोणी दिला. महाराष्ट्रामध्ये खैरलांजीपासून अनेक घटना दलितांवरच्या अत्याचाराच्या या होतच आहेत, आजही होत आहेत. तर हे सगळं डोळ्यासमोर असताना आणि यांच्याबद्दल किती तुच्छपणाने मनुस्मृतीमध्ये लिहिलंय, जी मनुस्मृती हे देशाचं धर्मग्रंथ संविधान मानतात भाजपवाले आणि संघवाले,
तर काय दलितांना वागणूक देता? आज फक्त द्वेष पसरवायचा यासाठी म्हणून त्यांना हिंदू म्हणता. आणि ज्या वेळेला लग्न करायचं असेल तेव्हा ऊच नीच सगळं, पण मुसलमानांच्या विरोधात वापरायचं त्यावेळेला आम्ही हिंदू. हे ढोंग याच्या मागचा आहे. तर हा पहिला याच्यातला भाग. दुसरा भाग, हिंदू धर्माबद्दल पोस्ट टाकली. काय पोस्ट होती ती? बडी भाभी शौर्य दिन असं म्हटलं होतं त्याला. एक धार्मिक स्थळ पाडलं गेलं, ज्याला सर्वोच्च न्यायालयाने निकालाच्या पहिल्या पानावर असं म्हटलं की ती मशीद पाडणं हे बेकायदेशीर आणि गुन्हेगारी कृत्य होतं. त्याला तुम्ही शौर्य म्हणता. सर्वोच्च न्यायालय मूर्ख आहे का? जे त्याला बेकायदेशीर आणि गुन्हेगारी कृत्य म्हणतं त्याला तुम्ही मूर्ख ठरवताय, त्याला तुम्ही शौर्य दिन म्हणून सांगताय त्याच्यामध्ये. आणि ही पोस्ट टाकली. याच्याबद्दल जे झालं ते मी ऍक्च्युअली आधी काय घडलं हे सांगितलं. नंतर हे धादांत खोटं की 24-25 जणांनी मारलं. 24-25 जणांनी जर मारलं त्याला, तर पोलिसांनी 2 जणांना का अटक केली? त्याच्यानंतर त्याच्यावरती म्हटल्या की हा हिंदू धर्मावरचा हल्ला आहे. मुळामध्ये हे जे काही शौर्य दिन नावाचा फालतूपणा आहे, याच्यातलं म्हणजे जे लोक प्रत्यक्ष त्या दिवशी 6 डिसेंबर 1992ला ती बाबरी मशीद पाडण्यासाठी गेले होते, त्यातल्या काही कारसेवकांनी त्यांना इतकं अपराधीपण वाटलं की त्यांनी धर्मांतर करून घेतलं. त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला की आमच्याकडून हे पाप घडलंय आणि आता त्या धर्माची सेवा करायची म्हणून ते मुस्लिम बनले. अभिजित देशपांडे मुंबईतला कारसेवक हा त्यावेळेला त्या दिवशी तिथं कारसेवा करायला गेला होता. त्यांनी लिहिलेलं एक होता कारसेवक नावाचं पुस्तक वाचा आणि मग पश्चात्तापाच्या आगीमध्ये तरुण मुलं कशी आतल्या आत जळत राहिली याचं थोडंसं भान येईल तुम्हाला. आज जो जमाव तुम्ही उभा करताय तिथं, त्याला तुम्ही हिंदू धर्मावरचा हल्ला म्हणता. मग राम हिंदू धर्माच्या देवतेचं, रामाच्या पत्नीचं अपहरण करणारा कोण होता? त्याचा जरा कुळ आणि वंश सांगा ना लोकांसमोर. तो काय मुस्लिम होता का सीतेचं अपहरण करणारा? त्याच्याबद्दल काही बोलणार नाही. आणि हिंदू तरुण कधीच कायदा हातात घेत नाही हा भ्रम कोणी सांगितलाय? थोडंसं सीआरपीसीचं रेकॉर्ड काढून बघा. केंद्र सरकार जाहीर करतं ना हा क्राईम ब्युरो तर्फे देशभरातले गुन्हे आणि त्यातले कोण गुन्हेगार, ते थोडंसं बघा तुम्ही तपासून. कधीच कायदा हातात घेत नाही म्हणे. आणि त्याहून भयंकर, हिंदूंच्या देशात हा शब्द वापरला. हा हिंदूंचा देश नाही, हा फक्त हिंदूंचा देश नाही. त्याच्या पुढे त्या एक आणखीन धादांत खोटं अज्ञानी, ज्याला काही अक्कल लागत नाही किंवा नसलेली अक्कल नसलेली लोकच असं वाक्य बोलू शकतात. तसं त्यांनी बडी भाभींनी एक वाक्य वापरलं की फाळणीच्या वेळी भारत आणि पाकिस्तान हे 2 देश धर्माच्या आधारावर वेगळे झाले. भारत धर्माच्या आधारावर वेगळा झाला नाही, पाकिस्तान धर्माच्या आधारावर वेगळा झाला. आणि पाकिस्ताननी ज्या ऐतिहासिक चुका केल्या, धर्माच्या आधारावर वेगळं होणं आणि नंतर भाषेची सक्ती करणं तिथं उर्दू भाषेची, हे दोन्ही मूर्खपणे तुम्ही भाजपवाले आज एकत्र भारतात करत आहात. हिंदू राष्ट्र आणि हिंदीची सक्ती. थोडंसं जगाच्या देशाच्या इतिहासामधून शिका. शिकणं हे नाहीच आहे का तुमच्या संस्कृतीमध्ये? हा काय प्रकार आहे? भारत अजिबात धर्माच्या आधारावर वेगळा झाला नाही, पाकिस्तान धर्माच्या आधारावर वेगळा झाला. आणि त्याचे काय हाल झाले धर्माच्या आधारावर वेगळं होऊन ते आपण पाहतोय आत्ता. कृपा करून भारताला असा पोलराइज करू नका. आणि झाल्या निवडणुका, द्वेष पसरवून झाला भरपूर. बटेंगे कटेंगे, एक है तो सेफ है, का नाही एक राहू शकत तिथे? का अशा द्वेषपूर्ण पोस्ट टाकल्या जातात शौर्य दिनाच्या? तिथं नाही एक राहावं असं वाटत? निवडणूक संपली ना, आता तरी शांततेने लोकांना जगू द्या की. त्याच्यानंतर मुस्लिम समाजाच्या लोकांनी म्हणजे विरोधाभास बघा कसा. पहिले हे एक बिंडोक वाक्य बोलायचं की फाळणीच्या वेळी धर्माच्या आधारावर 2 देश वेगळे झाले.
नंतर लगेच असं म्हणायचं, संविधान डोक्यावर, मनात आणि हृदयात कोरून ठेवा. तुम्ही कधी कोरणार भाभी? तुम्ही कधी संविधान डोक्यात, मनात आणि हृदयावर कोरणार? तुमचे नेते तर लोकसभेमध्ये जाहीर भाषणं करत होते की आम्ही बदलणार संविधान 400 पार झाल्यावर. वाजपेयींच्या काळामध्ये संविधान पुनर्विलोकन समिती नेमली होती. वारंवार भागवत हे वाक्य बोलतो की रिव्ह्यू केला पाहिजे. तुमच्या पप्पू गोळवलकरनी लिहूनच ठेवलं की मनुस्मृती हाच या देशाचा संविधान असू शकतं. 14 ऑगस्ट 1947 ला लिहिलं ऑर्गनायझर मध्ये. तारीख सांगतो कोणत्या तारखेला लिहिलं ते संविधान तुमच्या मनावर कोरा, तुमच्या हृदयात कोरा. तुम्ही पाठ करा आणि कधीतरी त्याप्रमाणे वागायला शिका. हे तुम्ही जे तिथं भाषण केलं हे संविधानाला धरून केलं का? त्यानंतर हे हिंदू राष्ट्र आहे हे वाक्य नंतरचं वाक्यच आधीच्या वाक्याच्या पूर्ण विरोधात आहे. संविधानाला मान्य नसलेलं वाक्य आहे. इंडिया इज अ सोशलिस्ट रिपब्लिक डेमोक्रॅटिक सेक्युलर स्टेट. ही पहिल्या ओळीतली डेफिनेशन आहे भारताची. पहिल्या ओळीतली. हे तुमच्या मनावर कोरा भावी. हे असली विरोधाभासी स्टेटमेंट करू नका. हे अजिबात हिंदू राष्ट्र नाही. प्राणजीव होऊ देणार नाही. हे सेक्युलरच राष्ट्र राहील. त्यानंतर हिंदूंच्या संरक्षणासाठी रस्त्यावर का हो? तुमचा पंतप्रधान आहे ना हिंदू. तुमचा गृहमंत्री आहे. तुमचा महाराष्ट्रातला मुख्यमंत्री पण आता हिंदूच आहे. तुम्हाला का रस्त्यावर यावं लागतं? करा ना. त्यांना सांगा ना काय कायदेशीर कारवाई होणार असेल ती होईल. जे काही बेकायदेशीर कृत्य ज्या कुठल्या धर्माच्या समाजाच्या माणसांनी केलं असेल त्याला त्याची शिक्षा होईल, व्हायलाच हवी. आता तुम्ही हे जे अत्यंत संविधानाला मान्य नसलेलं भाषण केलेलं आहे त्याच्याबद्दल तुमच्यावर काय गुन्हा दाखल करायचा आणि करणार का? नाशिकचे एसपी त्याबद्दलचा गुन्हा तुमच्यावर दाखल करणार का? कम्प्लिटली अनकॉन्स्टिट्युशनल भाषण आहे. आणि त्या तरुणाचं कोणतो जो मुलगा होता दलित समाजाचा त्याचं मॉब लिंचिंग करण्याचा प्रकार झालाय. मी आधीच्या मॉब लिंचिंगच्या घटना दलितांबद्दलच्या सांगितल्या. मुळात मुद्दाम काय अज्ञान असल्यानंतर मूर्खपणाला अमर्याद क्षमता असते. म्हणून हे अज्ञान दूर करण्यासाठी सांगतो. हे घ्या, लिंच या शब्दाचा अर्थ घ्या. हा डिक्शनरीतला अर्थ आहे. लिंचिंगचा अर्थ लोकांच्या जमावाच्या संदर्भात वापर, न्यायालयीन चौकशी न करता एखादा संशयित बहुधा फासावर चढवून हत्या करणे याला लिंचिंग म्हणतात. भाभी, अर्थ समजून घ्या लिंचिंगचा. त्या मुलाची हत्या झालेली नाहीये. ते नसताना तुम्ही त्याला मॉब लिंच म्हणताय. तुम्हाला फक्त द्वेष पसरवायचा आहे आणि तो गेले कित्येक महिने तुम्ही नाशिकमध्ये पसरवण्याचा प्रयत्न करताय. उपनगरला घडलेल्या घटनेमध्ये तुम्ही असंच एक धादांत खोटं वाक्य वापरलं पत्रकार परिषदेत की पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. पोलिसांनी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये अशी कुठलीही घोषणा नाही. 153 खाली खरं तर तुमच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, प्रक्षोभक वक्तव्य करताय म्हणून. नंतर काय, हिंदू धर्म हा प्राण आहे. हो, हिंदू धर्म हा प्राण आहे. आणि मग बलात्काराचे आरोपी सोडून द्यायचे, त्यांची शिक्षा माफ करायची केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे आणि मग त्यांचं स्वागत करायचं आणि मिठाई वाटायची. बिल्किस बानोच्या केसमध्ये आसिफा नावाच्या मुलीवरती जम्मूमध्ये मंदिराच्या गाभाऱ्यात 15 दिवस गँगरेप केला जातो आणि तिचा खून केला जातो. आणि त्या पुजारी आणि इतर लोकांना अटक केल्यानंतर तुमच्या नरेंद्र मोदींच्या पक्षाचे 2 केंद्रीय मंत्री जम्मूमध्ये जाऊन आरोपींच्या समर्थनासाठी मिरवणूक काढतात. हिंदू धर्म तुमचा प्राण आहे. आणि आता जे चालू आहे नाशिकमध्ये, बांगलादेशच्या हिंदूंवरती अन्याय होतोय म्हणून नाशिकमध्ये मोर्चे. तुमच्या पंतप्रधानाला सांगा ना बांगलादेशवर हल्ला करायला. तुमचा तो स्वसंरक्षण मंत्री राजनाथ सिंग त्याला सांगा बांगलादेशवर हल्ला करायला आणि तिथल्या हिंदूंची सुटका करायला. तुम्ही आता सीए कायदा पण आणलाय. बांगलादेशच्या सगळ्या हिंदूंना भारतात बोलवून घ्या, द्या नागरिकत्व. इतकं सोपं आहे ना. बांगलादेश सेक्युलर हवा
भारत मात्र धर्मांधतेच्या आणि धार्मिक द्वेषाच्या गटारामध्ये घुसवायचा. बांगलादेश सेक्युलर हवा, पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांना संरक्षण मिळलं पाहिजे, अमेरिकेमध्ये अल्पसंख्याकांच्या हक्काचं आणि हिताचं रक्षण झालं पाहिजे, आणि भारताची मात्र नासाडी करा. इथं सर्व प्रकारचा द्वेष पसरवा, जाती जाती धर्माधर्मात. बघितलंय ना महाराष्ट्राने आत्ता, मराठा विरुद्ध ओबीसी, धनगर विरुद्ध आदिवासी, किती प्रकारे फूट पाडण्याचे प्रकार केले. त्यामुळे कृपा करून इथं द्वेष वाढणार नाही असं काहीही करू नका, अशा पोस्टही करू नका. ही संविधान मानणारा म्हणून विनंती करतोय. अदरवाईज त्याच संविधानाने दिलेले हक्क, अधिकार आणि कर्तव्य याचं पालन करून याच अशाच भाषणाबद्दल गुन्हा सुद्धा नोंदवता येऊ शकतो. त्यामुळे कृपया असं करू नका, ही भावी विनंती तुम्हाला. इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांना याची लिंक शेअर करा, आणि ज्यांना ज्यांना शेअर कराल त्या सर्वांना सबस्क्राईब करायला सांगा इजी न्यूज हे चॅनल. तुमच्याच पाठिंब्यावरती हे सत्य आम्ही लोकांना सांगत राहू शकतो. धन्यवाद.